गप्प बस. तुझ्या पापाचं खबर माझ्या नवऱ्यावरती फोडू नको. त्यांचा काही दोष नाहीये. इतकी वर्ष संसार करून राहिली मी अशीच बोलत होती, अशीच राहत होती, अशीच वागत होती. तेव्हा काही इरिटेट होत नव्हते ते. जेव्हापासून तू त्यांच्या आयुष्यात आली ना तेव्हापासून त्यांचं वागणं बदलून राहिलं. काऊन नाही बदलणार? काऊन नाही बदलणार? तू त्यांच्या कानाशी भू 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 भुंग्यासारखी करत राहशील आणि सारखं ही अशीच वागते, ही असंच करते, ही अशीच चुकते, त्या चुगल्या करत असशील तर असंच होणार ना. म्हणून रागावले ते माझ्यावर. तुझ्यामुळे रागावले. माझ्यामुळे? दिस इज रिडिक्युलस. तुला खरंच काहीच कळत नाही का? तू तुझ्या नवऱ्याला सांभाळू शकली नाहीस म्हणून माझ्यावर आरोप करतेस आता? कोणावर करू? कोणावर करू? सांग ना, कोणावरती आरोप करू? कोण? आय मीन सिरियसली लुक एट यू. एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीच्या माणसाची बायको शोधतेस तरी का तू? मल्टीनॅशनल? अगं मल्टीनॅशनलच काय? तू कोणाची बायको होण्याच्याही लायकीची नाही. कारण बायको म्हणजे काय राहतं ना हे तुला माहितीच नाही. नुसतं फॅशनेबल कपडे घालून, तोंडाला रंग लावून, नवऱ्याच्या हातात हात घालून त्याच्या पैशावरती चेन करणारी असते. याशी नाही राहत बायको. बायको म्हणजे काय? त्याच्या आयुष्याची, त्याच्या संसाराची, त्याच्या घराची जबाबदारी स्वीकारणारी, त्याची नाती जपणारी, त्याच्या संसारात खांद्याला खांदा मिळवून चालणारी ती राहते बायको. तुझ्यासारखी मतलबी पोटी कोणाची बायको होऊच शकत नाही. मग तू झालीस ना आदर्श बायको. काय मिळालं तुला? नो सिरियसली, फेस द फॅक्ट अँड टेल मी, आत्ता या घरात कोण आहे? तू की मी? मग काय झालं? बोल ना, काय झालं? काही झालं ना तर हे घर माझं आहे, हा संसार माझा आहे. इथली प्रत्येक वस्तू काढी काढी जमा करून केलंय मी हे सगळं. ही सगळी भांडी कुंडी माझी आहेत. हे बघ बघ, याच्यावरती माझं नाव आहे, माझं नाव आहे. हे टेबल माझं आहे, हा सोफा माझा आहे, हा टीव्ही माझा आहे. मी विकत आणलंय सगळं. हे सगळं मी माझ्या हाताने बनवलंय. हे सगळं सगळं माझं आहे. मला बोलून राहिली मी या घरात येऊ शकत नाही ना? अगं खरं तर तुला इथे यायचं काहीच अधिकार नाही. इथे काय आहे तुझं? सांग ना, काय आहे तुझं? काऊन आलीस माझ्या संसारात? काय बिघडवलंय मी तुझं? बोल ना, बोल. अगं हे सगळे प्रश्न तू मला का विचारतेस? मला का सांगतेस हे सगळं? तुझ्या नवऱ्याची चॉईस आहे ना, मी त्यांनी आणलंय ना मला इकडे, त्याला विचार हे सगळं तू. शी गॅरीची चॉईस एकदम राईट आहे. मी तुझ्यापेक्षा कित्येक जास्त पटीने स्मार्ट आहे, हुशार आहे, इंटेलिजंट आहे, शिकलेली आहे, हाय सोसायटीतली आहे. तुझ्यात काय आहे का यातलं? यापैकी तुझ्यात काहीच नाहीये. पावडर टेक नंबरची. काय? काय? आऊ. काय बोलती? आऊ. असं गॅरी म्हणतो. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई
मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.